आज करतोय आपण चण्याची आमटी। इथे मी हे डब्बाभर लाल चणे घेतले, त्याला मोड आलेले आहेत। हे मोड ह्या प्लास्टिक डब्याचा वापर करून कसे काढायचे ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहून घ्या। तो एंड स्क्रीनला तुम्हाला दिसेलच। तर त्यानुसार मी ह्या चण्याला मस्त असे मोड काढून घेतलेत। अजूनही येतील ते 1-2 दिवसांनी अजून भरभरून मोड येतील, पण ह्यातील जे अर्धी वाटीचे चणे आहेत ते मी या आमटीसाठी वापरणार आहेत। तर ह्यातले मी काही चणे, अर्धी वाटीचे चणे मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कुकरमधून उकडून घेते। फोडणीसाठी तेल, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता तेलात थोडं परतायचं। हे परतल्यानंतर आपल्याला ह्या आमटीसाठी वाटण लागेल। तर वाटण करण्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय, दालचिनी घेतली, थोडीशी लवंग घेतलंय आणि 3 काळी मिरी घेतली। हे जे खोबरं आहे ते चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतायचं आणि त्याचं वाटण करून घ्यायचं। हेच वाटण मी ह्या फोडणीमध्ये आता मिक्स करते। वाटण थोडं परतल्यानंतर त्यात 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, हळद, सर्व मसाले चांगले परतायचे। मसाले इथे परतले गेले, त्यानंतर आपण जे उकडून घेतलेले छोले आहेत ते टाकायचे, वाटणाचं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि ही आमटी शिजू द्यायची। थोडा वेळ चणे शिजवल्यानंतर तयार आहे आपली लाल चण्याची चविष्ट आमटी।